न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्ताराबाबत कडेपूर येथे महत्त्वपूर्ण चर्चा। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संग्रामभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। कडेपूर सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तार व क्षमतेवाढीबाबत आज कडेपूर येथे महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली। राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्रामभाऊ देशमुख यांच्या कडेपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना असलेल्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। ही योजना 1995 साली सुरू झाली असून त्यावेळी तिचे लाभक्षेत्र सुमारे 70,000 हेक्टर इतके होते। मात्र सध्या हे क्षेत्र वाढून सुमारे 1,20,000 हेक्टर झाले आहे। वाढत्या लाभक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर पंपांची क्षमता वाढविणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। तसेच कडेगाव व पलूस तालुक्यातील टेंभू, ताकारी व आरफळ जलसिंचन योजनांपासून वंचित राहिलेल्या भागाला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन अथवा पोटपाटाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।